माजी सरपंच किरण नामे, माजी आमदार सुजित मिंचेकर, भाजपा कलाकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गारे, माजी सरपंच संजय देसाई, गटनेते किरण माळी, आमदार ऋतुराज महाडिक हे सर्व नेते मंडळी काय म्हणाले पाहूया. तर कोणी काय सांगितले की वाघ आला, वाघ येणार आहे आणि वाघ येऊन गेम करणार आहे, काय काय वाटेल ते सांगितलं केलं, मी संमतीने सांगेन. अरे वाघ आला, काय झालं, हे वाघच गावाचा आहे, गावात वाघाचा आहे हे वाघनेच्या. आणि तो वाघाला काय सांगताय कुठं आम्हाला भ्याकुणाचं वाघाचं. सत्याबा भोसले ह्या भूमीमधले वाघाचे वाघ आहेत, त्याचे आम्ही सगळे वाघ इथं कुंभचे आहेत. आणि आम्ही अर्फे पॅन्थरचे आम्ही आहेत, कार्यकर्ते पॅन्थर आम्ही आहोत. परत एकदा गावाचा उमेदवार आणि गावाचा स्वाभिमान आपण जपाय पाहिजे. आणि त्यामुळं कुठल्याही भूल तापांना न बळी पडता, कुणाचं काय ऐकता आपण या मतदारसंघातून आपले दोन्ही उमेदवार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदे या मताधिकारी निवडून देण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे. साहेब, तुम्ही तुमच्याबद्दल आम्हाला नितांत आधार आहे. चळवळीचे नेते म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार तुमचे एक कारकीर्द गाजलेले आहे. तुम्ही चांगला आहे, पण तुम्ही इथे येऊन काय खेळ केले आमच्या गावामध्ये, काय काय केले ते आम्ही ओळखून आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आमच्या गाव होणार नाही. आम्ही आमच्या गावचा विचार करणार आणि गावचा माणूसच निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. आणि ठरलेलं आहे हे काळ्या दडवणे रेच आहे. इथं कुणी काय आम्हाला शानपण येऊन सांगायचं नाही. तुमच्यामध्ये तळमेळ नाही, महाकासडमध्ये बिघडलेले आहे, भकासाकडे झालेले ते. त्या लोकांनी इथे काय आम्हाला शानपण सांगायचं बघ काम नाही. राहिला कुणाचा पाठिंबा इकडे तिकडं, तो विषय गौण झालेला आहे. तो कोणाला पटलाय, कोणाला पटलेला नाही. त्यामुळे त्यांना देखील त्याच्यावर मला सांगणं आहे की तुम्ही देखील शेवटच्या क्षणाला आमच्याबरोबर आलं पाहिजे. तर तुम्हाला देखील आम्ही गावाने त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषद पाठवलेला आहे. त्यामुळे त्यांना देखील माझी प्रामाणिक विनंती आहे. म्हणजे भाजप शिवसेना व आरपी आठवले गटाचा सदस्य सरपंच म्हणून इथं घोषित झालेला आहे. तरी सर्व आपल्या सरपंच वहिनी सौ पौर्णिमा नितीन भोसले यांनी सर्वांना नमस्कार करावा. आता आणि ह्या तुम्हीच मग आम्ही कुठे जायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांच्यासाठी आरक्षण दिले. मग तुमच्या जागी तुम्ही आरक्षणावरती लढा, आमच्या जागेवर तुम्ही या ठिकाणी हक्क सांगू नका. माझी सर्वांना कुंभोजकरांना विनंती आहे, जनरल जागेवरची सीट ही जनरलच झाली पाहिजे. आणि सन्मती चौगले वहिनी या ठिकाणी निवडून येण्यासाठी तुम्ही जंग फटकलं पाहिजे. आणि आपणच आपल्या पायात पाय न अडकवता आपण या मातीचं नाव जिल्हा परिषदेमध्ये न्यायचं आहे. दादांना माझी विनंती आहे, तुम्ही नंतर शिवसेना आणि बीजेपी असं न करता एका वर्षाचं का असना, पण सन्मतीताईंना तेवढं अध्यक्ष करावं एवढी विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय डौलानं उभा राहावा या दृष्टिकोनातनं चौगले वहिनींची उमेदवारी असेल, मिसाळ वहिनींची उमेदवारी असेल, अशोक बापूंची उमेदवारी असेल, या तिघांनाही महायुती मार्फत या ठिकाणी आपण प्रतिनिधी होण्याची संधी दिलेली. तरी सुद्धा ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी सोपी नसते. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो, मी सुद्धा कोल्हापूर शहरामध्ये खास करून गेले 1-2 वर्ष कार्यरत आहे. विधानसभेमध्ये माझं रेसमध्ये नाव होतं. मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतला सुद्धा एक किस्सा तुम्हाला सांगतो. म्हणजे ही खरं तर एक दुर्दैवी घटना होती माझ्यासाठी, पण मला आता म्हणजे मजेतच सांगतो मी हे सगळ्यांना. 24 डिसेंबरला मला भारतीय जनता पक्षातून एका वरिष्ठ नेत्यांचा फोन. वहिनी आणि मिसाळ वहिनींना आपण प्रचंड मताने निवडून आणावं एवढी विनंती करण्याकरता मी आज खऱ्या अर्थाने इथं आलेलो आहे. पत्रकार सागर जमने, कुंभोज.